नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यवतमाळ सब्जी मंडी मध्ये। बघा आज शनिवार आहे 2 मे 2026। शनिवार असल्यामुळे थोडासा भाजीचा माल आमच्या मंडीमध्ये थोडा कमी आलेला आहे, व्हेरायटी बी कमी आलेल्या आहे। सांगितलंच आहे, दाखवलं पण आहे तुम्हाला, पण तुम्ही बघून घ्या, सगळं दाखवलेलंच आहे का भाव। पण थोडासा मार्केट तेजीत, आज पण तेजीतच आहे। फक्त याच्यामध्ये थोडा टमाटर डाऊन झालेला आहे, टमाटरचं मार्केट थोडं डाऊन झालेलं आहे। बाकी सर्व रेट ठीकठाक आहे। संभार, पालक, मेथी कपूनच राहिली, फुलगोबी थोडी तेजीमध्ये झालेली आहे। आज बघून घ्या, सगळे रेट दाखवले, जास्त काही व्हेरायटी आहे नाही, बघून घ्या व्हिडिओ। चला चला, एस कंपनीमध्ये फणस आला आहे बघा, बढिया फणस आहे। विचारू आपण शारिक भाऊला काय म्हणते रेट तर। शारिक भाई, फणस क्या भाव बिक रहा? 30 रुपये 40 रुपये 30 रुपये 40 रुपये बिक रहा ना। हे आपलाच पत्ता फणस आहे काय? अपने पास का है। ये देखो फणस बढ़िया, एकदम असा फणस आहे तो, बढ़िया पांढरा बडाक, मस्त बढ़िया फ्रेश माल आहे। यवतमाळ सब्जी मंडी मध्ये आहे बघा। चला आता बिरसा मध्ये जाऊ आपण, विचारू राजू भाऊला भेंडी चवळीचे भाव काय वाढले का म्हणून। आज गोबी खपली 40 रुपये आज गोबी हे 40 रुपये खपली 40 रुपये का? अरे वा वा, 40 रुपये जागेवर डायरेक्ट पन्नी मध्ये। बघा आणि भेंडी चवळी, फुटू का त्याचा भेंडी चवळी भेंडी 15, चवलाई 20 रुपये, चवळ्याचे वाढले मग थोडे रेट। 20 रुपये। कोणते कास्तकार हा, हे गोबी हो मध्ये 40 रुपये किलो बघा, 66 किलो भरले 40चा भाव। फुलकोबी मध्ये थोडं आज तेजी दिसून राहिली आहे, तुम्हाला दाखवलेच भाव मी सगळे फुलकोबीचे। समार बघू, समार बी आज 2-3 दिवस झाले, हप्ता झाला जवळपास, समाराचं बी तेजी चालू आहे। बघू आता अजून समोर जाऊन आपण काय भाव भेटते काय नाही तर दाखवणारच आहे तुम्हाला। समाराचे काय रेट राहणार आहे तर चला। हाँ भैया, संदीप भैया। हाँ बोलो ना भैया। हाँ, ये समार देखो हाँ, क्या भाव बेच रहे हैं? अभी फिलहाल 70 है, अब 80 हो जाएगा थोड़ी देर के बाद। 80 हो जाएगा हाँ, क्या? 80 हो जाएगा, अभी 70 है। 60 हो जाए। हाँ, अभी लेने वाले को 70। क्वालिटी आई है। बढ़िया 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 बढ़िया। इधर देखो आम, देखो आम, लाल बाग ये गावरानी आम। हाँ, गावरान है क्या? गावरानी है, गावरानी। क्या भाव? 50 सिर्फ 50। 50 रुपये किलो गावरानी, 50 रुपये किलो मित्रांनो गावरानी बिल्कुल आंबे। याद के बराबर, घर के बच्चे भी खुश हो जाएंगे, इतना जोरदार आम है। तसा आज शनिवार आहे, शनिवार असल्यामुळे थोडीशी भाजी कमी झाली आज। बघू उद्या रविवार राहणार आहे, तर रविवारी बघू आपण काय पोर्शन राहणार आहे, तर रविवारची पोर्शन भारी असते। बघू आता खरी त्याची रविवारीच माहीत पडते आपल्याला, कारण रविवारी उठाव जास्त असते, मग भाजी एखादी जर कमी आली का आली तर मग भाजीचे भाव सगळे माहीत पडते। तर रविवारचा व्हिडिओ जरूर बघजा आपल्याला रविवारी। चला, टमाटे सांग पहिले। टमाटे 20 रुपये किलो भाव आहे, काय झाले कमी भाव। कमी झाले रे आज भाव? काल साडले टमाटे 30 रुपये होते, आज चांगले टमाटे। अहो, काल टमाटेच नाही भेटे, ते आज पाहिजे होते टमाटे, मी फिरलो ना बघा। बघा मित्रांनो, आज टमाट्याचा माल जास्त आला वाटते, 10 रुपयानं डाऊन झालं मार्केट। असं असते, असं काही सांगता येत नाही बरोबर कोणत्या दिवशी काय होणार काय नाही। बघा कालचे परवाची पोझिशन काय होती टमाटरची, आजची पोझिशन बघा काय टमाटरची। आपल्या भाऊला पण विचारू आपण काय म्हणते। 2 दिवस चांगले तेजी टमाटे होते। भाऊ आज काय म्हणते टमाटे? टमाटा 20 आहे, 30 आहे। हा 30 आहे ना, आणि हा 20 आहे ना। हा अलग अलग आहे। चला आपण त्रिकुटामध्ये जाऊ, बघा मस्त ढेमच दिसू राहिले, फ्रेश वाले। चिवळची भाजी पण दिसू राहिली, त्यांच्याकडे विचारू काय म्हणते पोषण प्रदीप भाऊला। चिवळ आणि ढेमस विचारू आपण प्रदीप भाऊला। प्रदीप भाऊ, चिवळ काय भाव खबर आज? चिवल 15 रुपये किलो, 15 रुपये, आणि ढेमस एमचे 20 रुपये किलो। ढेमचं 20 रुपये किलो। चला भाऊ, झाला का नाही घेणं भावा? झालं ना दादा, झालं ना। टमाट्याची पोझिशन तर लय महाग म्हणत आहे। हा कमी झालं ना, भाव खूप वाढले आहे म्हणते। बघू आपण, काल मागच होती, आज बघू काय म्हणते सागरबाईला विचारून। सागर भाऊ, पालक वाढली आहे का आज? पालक वाढली आहे, 70 रुपये 80 रुपये खपून राहिली पालक। 70 रुपये 80 रुपये किलो खपत आहे का? समार खपून राहिला 100 रुपये किलो आहे। संभार बी 100 खपूर राहिला का? पालभाज्यामध्ये आली वाटते थोडीफार तुझी आहे ना। मेथी आली का आज? मेथी आली आहे ना 60-70 रुपये किलो। मेथी बी 60-70 आहे का? तारा मुर्राज कंपनीत आलो आपण बघा। भेंडी आहे भाऊकड, आज शनिवार असल्यामुळे थोडा कमी आहे माल, उद्या बघून घेता, उद्या जास्त माल राहील। पण भाऊ काय भेंडीत तेजी आली काही? हा, 20 रुपये पर्यंत आली ना। हा म्हणजे 10 रुपये आली, 20 पर्यंत खपूर राहिले ना। आता थोडी वाढून राहिले, सगळे रेट वाढून राहिले थोडं। संभार नाही राहिला का आपल्याकडे? मार नाही, समार उद्या। समारवाला कास्तकाराला बोलवा, संभारचे भाव चांगले आहे। गावरानी पालक, अरे बाप, ये अपने खेत का माल है मामा। क्या भाव बेच रहा? 60 रुपये किलो। 60 रुपये किलो ना। हा मित्रांनो, बढिया 60 रुपये किलो ना। आणि तिकडे जे होती मोठ्या मोठ्या गड्डीची 70 रुपये किलो होती। बघू आपण समोर जाऊन अजून
थोडेफार रेट आता वाढलेले दिसून राहिले मला मंडीमध्ये. आता 5-10 रुपयांनी इकडे तिकडे कमी होत आहे सगळे भाडं, पण आता सध्या चांगले भाव दिसून राहिले सगळ्या याच्यामध्ये. चवळीच्या शेंगा बी, भेंडी बी, थोडेसे चांगले भाव दिसून राहिले आहे. तुम्ही बघून राहिले असाल, तुम्ही व्हिडिओ बघूनच राहिलेले असाल. बघा क्या बोलते भाई टमाटे आज? टमाटे 20 रुपए किलो है. 20 है ना आज? कल 30 रुपये बेचान शायद, कल 30 रुपए. है ना? 20 रुपये किलो मध्ये टमाटे बघा मित्रांनो, किती मस्त टमाटे आहे 20 रुपये किलो मध्ये. आज शनिवार है. आज शनिवार मुळे गिराईक नाही आहे ना, म्हणून टमाट्याचे भाव कमी आहे. हा, उद्या बघू मग रविवारी आहे का नाही? हा उद्या रविवारी पाहू मग माहोल काय राहणार आहे. पालक 40? अरे आम्ही फसलो रे 70 रुपये किलो, 60 रुपये किलो घेऊन तिकडं मागच्या साईडले. काय इकडं आलो ना. हा बढिया. आणि फुलगोबी रे? गोबी बी 40. गोबी बी 40 तिकडांची आहे ना. मिरची मिरची 200 रुपयांनी. 200 रुपयांनी 10 किलो मिरची. चला तर सतीशान कंपनीत जाऊ आपण. फेमस दिसून राहिले भाऊ कळ. गावरानी आंबे बी आहे बघा, गावरानी आंबे आणि फेमस भरपूर दिसून राहिले. सतीश भाऊ गावरानी आंबे हो? गावरान आंबे 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. किती किलोचं कॅरेट असेल ते? कॅरेट आहे ते 15-16 किलो. 15-16 किलोचं. फेमस तेव्हा 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. किती किलोची पन्नी? 18 ते 20 किलोची. बघा मित्रांनो 18 ते 20 किलोची 10 रुपये किलो. डेमस बढिया किती मस्त आहे, छोटे छोटे. सतीश कंपनीमध्ये आहे. आणि हे गावरानी आंबे हे 30 रुपये किलो बघा. चला तर आपण जगन्नाथ कंपनीत जाऊ. कैरी विचारू सतीश भाऊला. बघा गावरानी कैरी आहे सतीश भाऊकड. का भाव म्हणजे विचारू आपण बढिया. सतीश भाऊ कैरी का भाव खपले आज? 10 रुपये 20 रुपये. 10 रुपये 20 रुपये पडले भाव अजून. झोपलो मार्केट. झोपलं मार्केट. आज शनिवार आहे तसं आहे आज. उद्या बघू ना मग का भाव खपते तर. उद्या आज 10 रुपये 20 रुपये. चला एसके मध्ये आलो आपण. कवळा विचारू भाऊला काय किलो आहे का भाव आहे कवळा? 10 रुपये चला पोझिशन कवड्याची. आता भेर कवड्याची 10 रुपये किलोची पोझिशन आहे मित्रांनो. बाकी काही तर नवीन आता शनिवार असल्यामुळे नवीन भावकड नाही आहे. उद्या पाहू आता रविवारी. चिल्लर 20. 15 रुपये काट्यावर. किती किलोची पन्नी भरते? 22-23 किलो. 22-23 किलो. पत्ता गोबी आहे मित्रांनो 22-23 किलो. 15 रुपये किलो लागते. शनिवार असल्यामुळे माल बी कमी आला आहे भाजीचा. भाजीच्या व्हेरायटी बी कमी आहे, त्याच्यामुळे काही काही याच्यामध्ये थोडी अजून जास्त तेजी आलेली आहे. आज शनिवार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असणार. शनिवारी माल कमी येते आमच्यावाल्या मार्केटमध्ये. शनिवारी उठाव थोडासा कमी असते भाजीमध्ये, ग्राहक कमी असते, सांगत बी आहे व्यापारी लोक. त्याच्यामुळे अद्रकचे भाव वाढले आहे. म्हणजे अद्रकचे भाव विचारा आपण अद्रकची का पोझिशन आहे तर अद्रकचे भाव वाढले आहे म्हणजे. तर अद्रकचे भाव वाढले आहे म्हणजे भाऊला विचारू. बघा अद्रकचा माल भाऊकड बघा. एसके बघा अद्रक काय म्हणजे अद्रकचा. दादा अद्रकचे रेट वाढले म्हणजे काय भाव खपत आहे? अद्रक बेंगलोर 100, गावरानी 80. बेंगलोर 100 झाला आणि गावरानी 80. हा आपला गावरानी आहे ना? हा गावरानी 80 रुपये किलो जागेवर आहे मित्रांनो बघा. आणि बेंगलोर जवळपास 100 रुपये. चला मग मित्रांनो शनिवारचा व्हिडिओ इथपर्यंतच राहणार आहे आपल्याला. सगळा काही दाखवला, बघितला पण असाल. भाव रेट सब दाखवून दिले आहे. सब व्यापाराचेच राहते, खरे खरे रेट राहते, खोटं काहीच राहत नाही. जे बी राहते ते खरंच राहते. आज तसा जास्त माल आला नाही, जास्त भाज्या आल्या नाही, माहित आहे तुम्हाला. व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं मी, दाखवलं पण. उद्या रविवार असल्यामुळे उद्या भाज्या जास्त येण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणण्यापेक्षा येणारच आहे. तर उद्याचा पण व्हिडिओ राहू आपण. डेली 3 वाजता टाकून राहिलो व्हिडिओ. 2 दिवस मग म्हणजे युट्यूबचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे युट्यूब अपलोड नाही झाला, त्याच्यामुळे थोडा लेट आला. नाही तर 3 वाजता मी दुपारचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर बघून घेता 3 वाजता व्हिडिओ. रविवारचा बी तसाच 3 वाजताच करणार आहे अपलोड व्हिडिओ. तर चला मग, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आपल्या चॅनलला. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण जरूर करा. चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण इंस्टाग्रामवर पण आता अवेलेबल झालो आहे. इंस्टाग्रामवर पण आपण व्हिडिओ टाकून राहिलो आहे. इंस्टाग्रामवर रील टाकून राहिलो आपण. इंस्टाग्रामवर पण आपल्याला फॉलो करा. चला मग मित्रांनो, धन्यवाद.